नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ही अनिका तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून आता नक्की कमळीने मात्र खोलीमध्ये कुणाला लपून ठेवलेलं आहे हे बघण्यासाठी येते, तर निंगी मात्र तिला अडवते। काय ग, काय चाललं तुझं नक्की? तू आमच्या रूम मध्ये का घुसतेस? तेव्हा मात्र आता लगेच अनिका म्हणते की ए निंगू पिंगू कच्चा लिंबू, खुळण्यात तुला लागलं असेल आणि तुला खोटं बोलण्याचं लागलेलं आहे। तू इतर वेळेस तर खोटं बोलतच असते आणि मला माहिती आहे की तुम्ही येथे कुणाला तरी लपून ठेवलेलं आहे। निंगी म्हणते की अगं काही पण सांगू नकोस, आणि तुला कोणी सांगितलंस ग? नक्की ह्या चोमड्यांनी सांगितले असेल, तुझ्या चोमड्यांनी। आणि त्यांना म्हणते की काय ग चोमड्यांनो, गावभर काम नाही का तुम्हाला? गावभर टिप्पण्या करत बसायच्या। अनिका म्हणते की एक्सक्यूज मी आहे ना इथे उभी, माझ्याशी बोलायचं। काय ग त्यांना टिटव्यांनो म्हणते, टिटवी तर तूच आहे आणि आताच्या आता दार उघड। तेव्हा निंगी म्हणते की तुला जे करायचे असेल ते तू करू शकते आणि मी काही तुला आता सोडणार नाही, दार तर उघडणार नाहीस। अनिका म्हणते की काय ग, मी काही खोटं बोलते असं तुला वाटतं का? हे बघ, तू खोटं बोलत नाही तर प्रूफ करून दाखव, आणि ते प्रूफ करून दाखव। मला तर माहितीच आहे की तू ऋषीला इथे लपून ठेवलेला आहे। निंगी म्हणते की काय ऋषी सर? अगं डोसकं फिरलेलं आहे का तुझं? काही खोटं नाटक करू नका, तू हे बघ। तेव्हा अनिका म्हणते की खोटं नाटक बोलतेस, प्रूफ करून दाखवते सगळं। तेव्हा आता निंगी रागाने म्हणते की हे बघ अनिका, मी तुला शेवटचं सांगत आहे, जोपर्यंत कमळे येत नाही तोपर्यंत मी दरवाजा नाही उघडू शकत, त्यामुळे तुला जे काही करायचं असेल तर तू करू शकते। उगाच मात्र आपल्या तोंडाकडे बघत बसू नका, निघा इथून, निघ म्हटले ना मी तुला इथून। आकडीन कुठली म्हणून तिला आता धक्का देतून निघायला सांगते। त्यानंतर इकडे नयनतारा कामिनीला म्हणत असते तोंडाला येईन ते बोलू नका। कामिनी म्हणते की काय ग, मी उगाच मंच बोलतेस की काय? म्हणजे ऋषीला त्या हॉस्टेलवर कमळीने ठेवलेलं आहे हे इकडे कामिनी नयनताराला सांगते। नयनताराला विश्वास नसतो, ती रागाने म्हणते काही तोंडाला येईन ते वाटेल तसं बोलू नका। अरे ठीक आहे, तुझा जर माझ्यावर विश्वासच नाही तर स्वतःच्या डोळ्यांनी बघ तू। तर तेव्हा राधिका सुद्धा तेथेच असते। त्या राधिकाला ह्या कामिनीचा राग येतो आणि हे बघ स्वतःच्या डोळ्यांनी जर बघितलं तर जास्त बरं पडेल, आणि म्हणजे तुला सुद्धा कळेल की आपला मुलगा काय असे गुण उधळतो, आणि हे जे काही गुण तो उधळतो ते मात्र आता इतर समाजाला सुद्धा दिसत असतील। जर आजूबाजूच्या लोकांना हे सगळ्या गोष्टी कळतील तेव्हा इनामदारांच्या घराची काय अब्रू राहणार आहे बरं? त्याचा एकदा विचार कर। मी आपलं तुला सुचवलं, जे काही तुला करता येईल ते तू करू शकते। आता हे सर्व ऐकल्यानंतर नयनतारा म्हणते ती काही झालं तरी मी त्याला घरी नाही बोलवणार। कामिनी म्हणते की नयनतारा अगं असं काय करतेस? आपल्या लहान मुलासारखा असं हट्ट का करत असते? आणि जे काही मी तुला सांगत आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त आता आपला फायदा आहे हे लक्षात ठेव, आणि मला जे वाटतं ते मी तुला सांगितलेलं आहे। आणि तुला कोण म्हणतं की त्याला रिक्वेस्ट कर, त्याला इकडे बोलावून घे घरामध्ये, असं कोण म्हणतंय तरी तुला? आणि सतीच्या आता आजारपणाचं कारण सांगून तू त्याला घरामध्ये बोलवून घेऊ शकते। जे माझ्या मनात होतं, जे मला माहिती झालं ते मी तुला सांगितलं, आणि नंतर मात्र हे म्हणू नको की मुलगा हातातून गेला आणि कोणी काही म्हटलं सुद्धा नाही। त्यानंतर मात्र इकडे निंगी आता अनिकाने जो काही तमाशा सुरू केलेला असतो त्यासाठी कमळीला फोन करते। कमळीला म्हणते की कमळे अगं तू कुठे आहेस? या माकडीनीने येथे येऊन तमाशा सुरू केलेला आहे असं सांगते। तर कमळी विचारते की अगं पण झालं तरी काय? तेव्हा मात्र आता ही अनिका निंगीच्या हातातील फोन हिसकावून घेते आणि म्हणते की गावछाप, मी जर आता स्वतः फाइंड आउट केलं की तुझ्या रूम मध्ये नक्की आहे तरी कोण, त्यामुळे लवकरात लवकर तू इकडे। कमळी म्हणते की ठीक आहे, तू तेथेच थांब, आता मात्र मी तुझा हिशोबच करतो, थांब तू तेथेच, आलोच मी। आणि ठेव फोन। रागाने मात्र आता कमळी फोन ठेवते आणि अनिका मात्र आता निंगीला मूर्ख वगैरे म्हणून आता फोन तिच्या हातात देते। निंगी फोन हिसकवत असते। ऋषी विचारतो की कमळी अगं पण झालं तरी काय? कमळी म्हणते की अहो ऋषी सर, त्या अनिकाने मात्र तिकडे हॉस्टेलवर तमाशा सुरू केलेला आहे, हे समजलेलं आहे की मी कोणाला तरी खोलीमध्ये ठेवलेलं आहे म्हणून। आणि तेवढ्यात मात्र आता ऋषीच्या मोबाईलवर साहेबाचा फोन येतो आणि साहेबा म्हणतो की ऋषी लवकरात लवकर पटकन घरी ये, अगरे एक महत्वाचं काम आहे। ऋषी विचारतो की अरे साहेबा आता काय झालं? साहेबा म्हणतो की अरे नयनतारा मॅडमने तुला आत्ताच्या आत्ता भेटायला बोलावलेलं आहे। त्यानंतर आता ऋषी म्हणतो की नाही मी नंतर येईल, परंतु आता फोन ठेवल्यानंतर कमळी मात्र ऋषीला समजावते की हे बघा, हे मात्र अनिकाला समजवण्याचं काम आहे, मी तिला समजून घेईल आणि तिला धडा सुद्धा शिकवेल, परंतु नयनतारा मॅडमचं महत्त्वाचं काम आहे आणि लवकरात लवकर मात्र आता तुम्ही तिकडे जा, तुम्हाला तिकडे जाणं खूप गरजेचं आहे। अनिका इकडे तोपर्यंत निंगीला धमकावते की बाजूला हो। निंगी म्हणते की तुला जे करायचं असेल ते तू करू शकते, पण मी इथून काही हलत नसतो। तेवढ्यात आता आपलं मनगट वगैरे धरून मात्र सावरते आणि लगेच निंगीवर धावून येते आणि म्हणते की चल बाजूला हो। जोरात मात्र ती आता निंगीला ढकलून देते। निंगी पुन्हा
धावतच येऊन अनिकाला ढकलत असते, परंतु ही अनिका मात्र आता धावू धावू मात्र निंगीवर जात असते आणि निंगीला मात्र आता ढकलण्याचा प्रयत्न करत असते. निंगीला बाजूला करते आणि दरवाजा उघडते. तेवढ्यात मात्र निंगी पुन्हा धावत येते आणि दरवाजा बंद करत अनिकाला चांगलं ढकलून देते. मात्र आता लगेच तिच्या मैत्रिणी तिला म्हणतात की अनिका तू ओके आहे का? अनिका म्हणते की ओके काय म्हणतात, तुम्हाला फ्रीमध्ये ठेवलेलं आहे का, जा ना. म्हणून मात्र आता तिच्या मैत्रिणी निंगीला पकडायला येतात आणि निंगीला बाजूला करत असतात. तेवढ्यात आता निंगी त्यांना अगदी ढकलण्याचा प्रयत्न करत असते, परंतु त्या निंगीला जोरात ढकलून देतात आणि त्याच वेळेस आता तेथे कमळीची एंट्री होते. कमळी निंगीला धरते आणि रागाने अनिकाकडे पाहत असते. तेवढ्यात मात्र आता निंगी आता बघतच असते कमळीकडे आणि कमळी रागाने ह्या अनिकाकडे. अनिका लगेच आता दरवाजाची त्या रूमची कडी उघडते. तेवढ्यात कमळी धावतच येते आणि हात आडवा घालते. दरवाजाची कडी पुन्हा बंद करून घेते आणि अनिकाला म्हणते की डोसकं वगैरे फिरलं की काय तुझं, नक्की तुझं काय चाललं? अनिका रागाने म्हणते की डोसकं तुझं फिरलं असेल, तुझं काय सुरू आहे? गावछाप तू अतिशहाणी झालेली आहेस का? स्वतःच्या लेडीज हॉस्टेलमध्ये त्या रूम मध्ये तू कुणाला तरी लपून ठेवलेला आहेस. अनिका आता असं म्हटल्यानंतर कमळी विचारते की तुला काय अधिकार आहे हे सर्व करण्याचा? अनिका रागाने म्हणत असते की हे बघ गावछाप, आता तुला काय वाटलं, हे कॉलेज माझं आहे, हॉस्टेल माझं आहे आणि तुला इथे रिमूव्ह करणारी कोण? आणि तेवढ्यात आता ह्या जे काही ऑर्डच्या मॅडम आहे त्या धावतच येतात आणि काय चाललं असं विचारतात. तेव्हा अनिका म्हणते की मॅम हे बघा, ह्या गावछापने कुणाला तरी तिच्या रूममध्ये लपून ठेवलेलं आहे, त्यामुळे किती काही झालं तरी ते मला शोधायचं आहे. तेव्हा मात्र निंगी म्हणते की अहो मॅडम, तुम्ही हिच्यावर कशाला विश्वास ठेवतात, ही खोटं बोलते. निंगीच्या आणि कमळीच्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात की हो मॅडम, ही खोटं बोलत आहे. ह्या सगळ्याजणी खोटं बोलत आहे. अनिकाच्या मैत्रिणी आरडा ओरड करतात आणि कमळीच्या मैत्रिणी सुद्धा जोरजोराने ओरडत असतात. तेव्हा आता ही मॅडम आहे तर ती जोरात ओरडते की शांत बसा म्हणून. मॅडम मात्र आता जोरात ओरडतात आणि कमळीला विचारतात की खरंच तू इथे कोणाला लपवलेलं आहेस का? कमळी आता मनात विचार करते की आता मात्र आई जिवंत आहे हे कोणाला कळायला नको, त्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल, नाहीतर मात्र हे जर कोणाला समजले तर आता आईचे मारेकरी पुन्हा तिला मारायला येतील. तेव्हा अनिका म्हणते की ही तर एक नंबरची चालाक आहे, अगदी चुकीची, आणि ती जर गुन्हेगार आहे त्यामुळे हिने नक्कीच कुणाला तरी येथे लपून ठेवलेलं आहे. आणि जर हिने कुणाला तरी येथे लपून ठेवलेलं आहे तर ती खरं का बोलेल बरं? मला तर आज कळायलाच पाहिजे माझ्या कॉलेजमध्ये नक्की हे काय चाललंय. तेव्हा आता मॅडम म्हणतात की कमळी तुला तर माहितीच आहे की तू चुकीची नाही, मग एकदा तिला बघून दे, तिचं मनाचं समाधान होण्यासाठी एकदा चेक कर. मात्र अनिका आतमध्ये येते. तिला आता वास येत असतो. लगेच आपलं नाक वगैरे तोंड आहे ते वाकडं करते आणि आतमध्ये कोणी आहे का हे शोधत असते. पण निंगी चलाक असते. निंगीला माहिती झालेलं असतं. निंगी जेव्हा अनिका आत जाते तर हसते, कारण त्या अगोदरच मात्र तिने काकीला लपून ठेवलेलं असतं. काकीला घेऊन मात्र तिने आता ती बाहेर गेलेली असते, कुठेतरी ठेवलेलं असतं, म्हणून निंगी आता हसत असते आणि अनिका मात्र आता शोधत आहे. अनिकाला मात्र आता तेथे कोणीच सापडत नाही, कारण आता निंगीने बरोबर मात्र आता सर्व काकीला ह्या शेजारच्या रूम मध्ये ठेवलेलं असेल. मॅडम विचारतात की अनिका काय झालं, बघितलंस का तू आतमध्ये? तर अनिका म्हणते की तेथे कोणीच नाही, असं कसं होऊ शकतं? तेव्हा अनिका तरी सुद्धा म्हणते की नाही, ही चालक आहे, ही नक्कीच कुठेतरी लपून ठेवलेलं आहे, ते पण दुसरीकडे. त्यामुळे मी अनिका महाजन सगळ्या रूम चेक करणार आहे, प्रत्येक रूम, ते पण आत्ताच्या आत्ता. म्हणून अनिका प्रत्येक रूम आता चेक करत असते आणि चेक करून मात्र आता अनिकाने चेक करायला घेतलेले असतात आणि तोपर्यंत सरू काकी तेथून बाहेर निघते. अनिकाच्या मैत्रिणी आता त्यांना वास येत असतो आणि नाक वगैरे दाबून मात्र आता त्या रूम चेक करत असतात. मात्र आता ही सिम्स आणि विम्स आता सगळ्या रूम चेक करतात. तर मॅडम आता त्या दोघींना म्हणतात की बघितलंस का, आहे का कोणी इकडे, आणि जाऊन सांगा त्या अनिकाला इथे कोणी नाही म्हणून. मॅडम आता त्या दोघींना एका रूम मध्ये घेऊन येते, इकडे तिकडे बघते आणि तुम्हाला दोघींना इथे चेक करायचं आहे का असं विचारते. तेव्हा त्या दोघींना आता वास आल्यासारखं होत असतं. त्या दोघी नाही म्हणतात आणि आता मात्र ह्या सगळ्याजणी मैत्रिणी आहेत तर त्या सुद्धा मुद्दाम नाटक करत चेक करत असतात. तेव्हा ती दुसरी मैत्रीण आतमध्ये रूम मध्ये येते तर ह्या दोघी कमळीच्या मैत्रिणी तिचा हात धरतात आणि म्हणतात की अगं आपण फक्त त्यांच्यासमोर नाटक करत आहोत आणि आपल्याला कुठे चेक करायचं आहे, त्यांना कुठे ठेवलेलं आहे आपल्याला माहिती आहे. आणि तेवढ्या ती दुसरी मैत्रीण विचारते की कुठे ठेवलेलं आहे, आणि मॅडम येथे कोणी नाही असं म्हणून त्या बाहेर येतात. मात्र एका दुसऱ्या रूम मध्ये येतात आणि दुसऱ्या रूम मध्ये आता अंगावर वगैरे घेऊन कोणीतरी एका रूम मध्ये झोपलेलं आहे. अनिकाला असं वाटतं की नक्की येतेच आहे, म्हणून मात्र अनिका आता खुश होऊन हसत असते. तर कमळी आता निंगीला खुणावते. निंगी आता शांत राहा असं म्हणते. जेव्हा मात्र आता ही अनिका ते जे काही अंगावर कापड टाकलेलं आहे तर ते काढते. कमळीने मात्र डोळे झाकलेले असतात. तिला असं वाटतं की नक्की सरू काकीच आहे, परंतु आता मात्र जेव्हा ती काढते तर ते पिलो वगैरे ठेवून अंगावर टाकलेलं असतं. निंगीला खूपच हसू येतं आणि मॅडमला सुद्धा. तू अनिकाचा मात्र खूपच जळफाट होत असते. सगळ्यांच्या समोर आता ती अनिका कमळीला विचारते की गावछाप खरं खरं सांग की
तेवढ्यात मॅडम मात्र अनिकावर ओरडतात. तर आता निंगीला आठवतं की तिने गौरी काकीला कुठे लपून ठेवलेलं आहे, म्हणून आता मला येईपर्यंत काकी इकडेच थांबायचं, म्हणून गौरीला तिने बरोबर एका ठिकाणी सुखरूप म्हणजे उभं केलेलं असतं. किंवा अनिका विचारत असते की खरं खरं आत्ताच्या आत्ता सांगायचं की कुठे आहे. आणि तेवढ्यात तेथे प्रिन्सिपल सर येतात. प्रिन्सिपल सर विचारतात की हे सर्व काय सुरू आहे. प्रिन्सिपल सर म्हणतात की येथे नक्की काय गोंधळ सुरू आहे, काय लावलं इथे. तेव्हा आता अनिका म्हणते की बरं झालं सर तुम्ही आलात. अहो हे बघा प्रिन्सिपल सर, या कमळीने मात्र हॉस्पिटलचे जे काही नियम आहे तर ते मात्र मोडलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला बाहेर काढा. तेव्हा कमळी म्हणते की नाही सर मी असं काही केलेलं नाही. अनिका खोटं बोलते. अनिका म्हणते की ए गावछाप तू खोटं बोलू नकोस. अगं तू काय खोटं बोलशील, तुझी सच्चाई मला माहिती आहे. मी मात्र ह्या हॉस्टेलमध्ये तिच्या रूममध्ये ऋषीला लपून ठेवलेलं आहे असं म्हणते. तर कमळीला राग येतो. कमळी म्हणते की काय ग डोसक्यावर पडले की काय, कुठे काय बोलतेस ग. तेव्हा अनिका म्हणते की मला समजतं मी काय बोलते ते, पण तू काय करते हे तुला कळतं का. अनिका मला म्हणते की मला माहिती आहे की तू आणि ऋषी मात्र येथे लिव्हिंग मध्ये राहता. अनिका म्हणते की हॉट आता मला मात्र तू चालक बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तुला लिव्हिंग म्हणजे काय आहे माहिती आहे, पण आता मात्र तू मुद्दाम नाटक करत आहे. तू आणि ऋषी सोबत एकमेकांच्या राहत आहे येथे हॉस्टेलच्या रूम मध्ये, आणि नक्की कुठे राहतात ते सांग. गावछाप लवकरात लवकर सांग, नाहीतर मी तुला आता हॉस्टेलच्या बाहेर काढेल. आणि जर मला ऋषी सापडला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. तेव्हा आता लगेच रागाने मात्र कमळी म्हणते की हे बघ अनिका आता बास कर. ऋषी सरांनी असं काही केलेलं नाही आणि त्यांना खूळ लागलं का माझ्यासोबत इथे राहायला. प्रिन्सिपल सर म्हणतात की हो ऋषी सरांना मी ओळखतो, ते कधीही असं नाही करू शकत. त्यामुळे अनिका म्हणते की हे बघा तुम्ही मात्र शांत राहा, मला आता वेळ द्या आणि मी तुम्हाला हे सगळं काही प्रूव्ह करून दाखवते. आणि कमळीला म्हणते की गावछाप तुला तुझ्या मेलेल्या आईची शपथ आहे, तू आता खरं खरं सांग तू इथे कोणाला लपवलेला आहेस. तेव्हा आता कमळी रागाने तिच्याकडे पाहत असते. त्यानंतर इकडे सतीश आता त्याला घरी आणलेला आहे. तो आता विचारत म्हणजे इकडे तिकडे गरके घेत आहे. आणि तेवढ्यात तिथे रोहित येतो. रोहित लगेच आता बाबांना म्हणतो की तुम्ही इथे काय करतात. अहो तुम्हाला असं खोलीत फिरणं अलाउड नाही, तुम्ही आता म्हणजे रूम मध्ये जा ना आणि रूम मध्ये बसा. किंवा सतीश म्हणतो की हे बघ मला असं रूम मध्ये पडून राहणं नाही जमणार, मी एक काम करतो उद्यापासून मला ऑफिसला यायचं आहे, एकतर ठणठणीत मी बरा आहे. तेव्हा आता रोहित मात्र मनातून खूपच चिडतो. कशाला बरे झालेत, मला तर मात्र तेच नको होतं. सगळ्या काही गोष्टी माझ्या हातात येणार होत्या आणि तेवढ्यात आता हे आलेत, काय गरज होती यांना इथे येण्याची. आणि तेवढ्यात नयनतारा तेथे येते आणि म्हणते की सतीश मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. सतीश नयनताराशी बोलायला तयारच नसतो. तो रोहितला म्हणतो की हे बघ जसे तिने ऋषीला घराच्या बाहेर काढले, जोपर्यंत ती त्याला घरात घेऊन येत नाही तोपर्यंत मला तिच्याशी नाही बोलायचं. तेव्हा आता नयनतारा म्हणते की हो बद्दलच मी तुमच्याशी बोलायला आले आणि आत्ताच्या आत्ता मी ऋषीला घरी घेऊन येणार आहे, त्याला घरी बोलवलेलं सुद्धा आहे. हे ऐकून आता रोहितला धक्का बसतो. रोहित म्हणतो की काय बोलतेस. तेव्हा आता नयनतारा त्याला विचारते की काय झालं, तू काय इतकं धक्कादायक झाले. तेव्हा आता सतीश म्हणतो की नयनतारा ऋषीला घरी आणणं इतकं सोपं तुला वाटतं का, कारण तो इतक्या सहजासहजी घरी नाही येणार, ऋषी आता येणार नाही असं सतीश म्हणतो. आणि त्याच्याबरोबर कमळी सुद्धा आहे, तो इतक्या सहजासहजी नाही ऐकणार. तेव्हा आता नयनतारा म्हणते की मी सुद्धा नयनतारा आहे आणि त्याला घरी कसं आणायचं हे मला चांगलंच माहिती आहे. दोघांचं मात्र ऋषीला घरी आणण्याचं बोलणं सुरू असतं, परंतु आता ह्या रोहितचा खूपच जळफाट होत असतो. नंतर इकडे अनिका आता म्हणत असते की प्रिन्सिपल सर यांनी नक्की ह्या गावछापने कोणाला तरी इथे लपवलेलं आहे आणि तुम्हाला मला शोधण्यासाठी मदत करावीच लागेल, आणि जर तुम्ही मला मदत नाही केली तर मात्र मी ग्रॅनी आजीला सांगेन आणि तुमच्या अगेन मात्र कंप्लेंट फाईल करेल. आता प्रिन्सिपल सर म्हणतात की ओके तुला डाऊटच आहे ना, तर आत्ताच्या आत्ता मात्र मी ऋषी सरांना फोन करतो, खरं काय आणि खोटं काय लगेच करून टाकूयात. तेव्हा आता लगेच मात्र ऋषीला कॉल केला जातो. ऋषी आणि साहेबा बसेलच आहेत. तेवढ्यात प्रिन्सिपल सर आता फोन करतात. तर ऋषी म्हणतो की हो सर बोला ना. प्रिन्सिपल सर म्हणतात की सहज फोन केला, परंतु सध्या तुम्ही कुठे आहात असं विचारतात. ऋषी म्हणतो की विशेष म्हणजे काही नाही, मी साहेबाकडे आहे, नवीन प्रोजेक्ट बद्दल काम करतोय, 5-6 दिवस झाले मी इकडेच राहतोय. आता लगेच प्रिन्सिपल सर म्हणतात की तसं काही काम नाही, मी सहज फोन केला होता आणि फोन ठेवतो असे म्हणून ते फोन कट करतात. तर ऋषी हॅलो हॅलो करत असतो. साहेबा विचारतो की कोण आहे. ऋषी म्हणतो की काय माणूस आहे, प्रिन्सिपल सर आहेत आणि काय उगाच त्यांनी फोन केला आणि आता जा. ते दोघेही हसतात आणि आपल्या कामाला लागतात. आता अनिका शॉकच होते. तर प्रिन्सिपल सर म्हणतात की समाधान झालं असेल तर सगळ्यांनी आपापल्या रूम मध्ये निघून जा. कळलं चला. तर अनिका आपल्या मैत्रिणीकडे बघते, त्या तिघीही तोंड वाकडे करतात. अनिका मात्र आता त्यांच्यावरच रागवते, इडियट्स कुठल्या, तुम्हाला नीट बघता नाही आलं का, अर्धवट माहिती मला दिली,
का कशासाठी? तेव्हा आता ती सिम्स म्हणते की नाही अगं, जेव्हा मी आता चेक केलं होतं तेव्हा खरंच काहीतरी गडबड वाटत होती. ती निग आहे तर ती आम्हाला अडवत होती, नक्की काहीतरी होतं. तेव्हा आता सिम्स म्हणते की अनिका तू एक काम कर, प्रिन्सिपल सरांना म्हण आपण सगळ्या रूम परत चेक करूयात. आणि तेवढ्यात अनिका त्यांचं ऐकते आणि प्रिन्सिपल सरांना म्हणते की सर हे एक मिनिट, कारण मला ह्या गावछापवर अजून सुद्धा डाऊट आहे आणि अजून सुद्धा मला तेच वाटतं की इने कुणाला तरी येथे लपवलेलं आहे. त्यामुळे सर तुम्ही लवकरात लवकर सगळं काही हॉस्टेल वगैरे चेक करा, नक्की येथे कोणीतरी आहे. तेव्हा लगेच प्रिन्सिपल सर म्हणतात की ओके. आणि सरोदे मॅडमला मात्र सगळं काही हॉस्टेल चेक करायला सांगतात. कमळी आणि निंगी एकमेकींना खुणावतात की काय करायचं ते. तेव्हा आता लगेच कमळी ही निंगीला विचारते की तू खोटं का बोलली, आई कुठे आहे? तर निंगी म्हणते की अगं त्या माकडीचे 2 चमचे आहेत तर ते आपल्या खोलीच्या आसपास मला बडबड करताना दिसले, म्हणजे कुजबुज करताना. तेव्हाच मला शंका आली म्हणून मी सरो काकीला लपवलं. कमळी म्हणते की अगं मला माहिती आहे की आई इथे आहे आता, पण तू खोटं का बोलते? बघ ना, मला खोटं बोललेले नाही आवडत. निंगी म्हणते की हे पग कमळी, तूच म्हणत असते एखाद्याचा जर जीव वाचवायचा असेल तर त्यावेळेस जे काही खोटं बोललं जातं त्यात काही वाईट नसतं. आणि मग तू आता टेन्शन कशाला घेते? मग तू सांग, प्रिन्सिपल सरांना जर काकी इथे सापडली तर तुला आणि तिला दोघींनाही हॉस्टेलच्या बाहेर जावं लागेल. मग तू काय करणार आहेस? तेव्हा कमळी विचारते की आई कुठे आहे ते मला अगोदर सांग. आता निंगी म्हणते की मी काकीला अशा ठिकाणी ठेवलेलं आहे जेथे कुणाचाच बाप शोधू शकणार नाही. कमळीला मात्र आता ती तेथे घेऊन येते. तोपर्यंत सरो काकी तेथेच असते. कमळी धावत तिच्या जवळ येते आणि या इकडे, आता काही गरज नाही तुम्हाला लपण्याची असं म्हणते. तेव्हा आता निंगी म्हणते की कमळी तुला वेड लागलं का? काकीला जर तू बाहेर घेऊन गेली तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा आता कमळी म्हणते की अगं निदान प्रिन्सिपल सरांना सगळं काही खरं सांगायला हवं. तेव्हा सरोज घाबरते. ती म्हणते की मला बाहेर नाही यायचं, बाहेर जर गेले तर ती लोक मला मारून टाकतील, माझ्या कमळीला सुद्धा ते मारून टाकतील, त्यामुळे मला इथेच थांबायचं आहे, मला नाही यायचं बाहेर. सरोज पुन्हा तेथे लपते तर कमळी आणि निंगी एकमेकांकडे पाहत असतात. तर मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.